तुमच्यात मी काही बोललो तर चालेल का? आलाप? अरे असं काय करतोयस? तुमचं आमचं असं काही नाही. अरे अरे आम्ही सगळे तुझ्या भल्यासाठीच करतोय. नाही, तुझं सगळं बरोबर आहे दादा, पण जी गोष्ट माझ्या भल्यासाठी चालली त्यात मी नको का? नेमकं काय म्हणायचंय तुला? मालती, हे बघ आलाप, थांबा, बोलू द्यात त्याला. बोल. विषय माझ्या लग्नाचा चाललाय ना, मग त्या चर्चेत मी असायला हवं असं नाही वाटत तुम्हाला? तू इथे असायला हवास असं इथे असलेल्या प्रत्येकाला वाटतं, पण सध्या तू आणि तुझं मन फक्त एकाच व्यक्तीचा विचार करतं, जुई. तुला जुई शिवाय दुसरं काही दिसतं का? कारण माझं तिच्यावर प्रेम. जे मला मान्य नाही, आणि म्हणूनच मी हा निर्णय घेतलाय. मग हा निर्णय घेताना माझा नाही, पण ज्या मुलीशी माझं नातं जोडताय तुम्ही, त्या मुलीचा तरी विचार केलात का? आलाप, काय बोलतोयस तू हे? मी हे कोमलच्या बाजूने बोलतोय दादा. तिला हे माहितीये का की तिचं लग्न ज्या मुलाशी ठरवलं जातंय त्या मुलाचं ऑलरेडी दुसऱ्या मुलीवर प्रेम आहे. जी गेली 3 वर्ष त्याच्या आयुष्यात आहे. ह्याची कल्पना आम्ही देऊ कोमलला. मग आत्ताच आपण देऊया ना तिला कल्पना. आणि तुम्ही कशाला? मी सांगतो सगळं खरं खरं, आणि सगळं ऐकल्यानंतर ती या लग्नाला तयार होते का ते आपण बघू. आलाप, अरे वहिनी, आपण तिलाच उत्तर विचारूया ना. चला. आई, आपण आलापला थांबवलं पाहिजे, नाहीतर या सगळ्यातनं कोमल गोंधळून जाईल. हो ग, कळतंय मला. चल. चला लवकर. हो बोलताय, एवढा हसायला काय झाले? कारणच तसे. संध्या, देव काय म्हणतो, आपण दुसऱ्यांसाठी झटत राहायचं, त्याचं फळ आपल्याला नक्की मिळतं. म्हणजे नेमकं असं झालंय तरी काय? माझ्या देवाने आज माझ्या चांगल्या वागण्याचं फळ दिलंय. हो का? हो. संध्या, तसं बघायला गेलं तर या घरात मी पाहुणी आहे, बरोबर? बरोबर. तरी पण आज मला काकूंनी बोलून माझ्या मनात काय आहे हे विचारलं, माझं लग्नाबद्दलचं मत विचारलं. काय बोलतायत काय तुम्ही? मग तुम्ही काय बोलला त्यावर? मी काय बोलणार, ते सगळे मोठे आहेत, ते माझ्या भल्याचाच विचार करतील. म्हणजे उदय दादा आणि कोमल ताईची जोडी फिक्स. संध्या, एक सांगू, मला या गोष्टीनेच भरून आलंय की या घरातली माणसं माझा विचार करतात. तुम्ही एवढ्या चांगल्या आहात तर तुमचा विचार करणारच ना. या घरातली माणसं एवढी चांगली आहे की मी या घरातली पाहुणी असून सुद्धा मला घरच्यांसारखी वागणूक देतात. तुम्हाला पण घरातलीच बनवणार आहे, मग वागणूक पण तशीच देणार ना. माझ्यासारख्या गावातून आलेल्या मुलीची हे एवढी दखल घेतात, एवढी काळजी करतात. आता घरच्या सुनेची काळजी घेतलीच पाहिजे ना. संध्या, मी खूप खुश आहे आज, खरंच. कोमलला जरी मी काही बोललो तरी तिला त्यातलं काहीच कळणार नाही, कारण तिला ह्याचा आनंद आहे की घरातली माणसं तिचा विचार करतात. बाकी काय चाललंय हे तिला माहित सुद्धा नाही. तिला उलट सुलट बोलून तिचा आनंद कमी करायला नको. उगाच घरातल्यांच्या वागणुकीचा राग तिच्यावर निघायला नको. मी कोमलला काहीच बोललो नाही, कारण तिच्या चेहऱ्यावरचा आनंद. तुम्ही तिच्या लग्नाचा विचार करतायत म्हणून खुश आहे ती. पण तिला हे माहित नाहीये की तिच्यापासून खरी परिस्थिती लपवली जाते. कोमल पासून कोणीही काहीही लपवत नाहीये. आणि मुळात कोमलचं लग्नाबद्दल काय मत आहे एवढंच विचारलंय आम्ही तिला.
पण दादा, आपण ते का विचारतोय? तुमच्या मनात काय आहे ना, हे न कळणे इतपत मी तरी लहान नाही. हे कळतंय ना तुला? मग ऐक, ती मुलगी या घरची सून होण्याच्या पात्रतेची आहे आणि म्हणून आम्ही हा विचार करतोय. मग हा विचार करताना तिचा पण विचार करा. तिला तुमच्याबद्दल आदर आहे, प्रेम आहे, असं काही वागू नका त्यामुळे तिच्या ह्या भावनेला तडा जाईल. प्रेम ही भावना, मग ती कुठल्याही व्यक्तीबद्दल असो किंवा कुठल्याही नात्याबद्दल, ती निर्माण व्हायला वेळ लागतो, पण त्या भावनेला तडा लगेच जाऊ शकतो. आणि जुईमुळे आमच्या ह्याच भावनांना तडा गेला असं मी म्हटलं तर? काय ना, एखाद्या व्यक्तीला पाण्यात बघायचंच ठरवलं ना, मग ती व्यक्ती कितीही चांगली वागली तरी ती आपल्याला वाईटच दिसते. आणि जुईच्या बाबतीतही तसंच झालं. म्हणजे जुई आणि तिच्याबद्दलच्या गैरसमजांमुळे ती या घरापासून लांब गेली. त्यात तिचा काहीच दोष नाही. हा, आता हे फक्त मलाच समजलं, पण हे जेव्हा तुम्हाला समजेल ना, तेव्हा तुम्हाला माझी बाजू पटेल. पण एवढंच सांगेन की माझा नाही, पण निदान कोमलचा तरी विचार करा. काहीतरी चुकतंय अजून, पण नेमकं काय? जुई बसली होती तसा पुन्हा एकदा ट्राय करावा का बसून? करून बघूया. अमृता, अमृता, कैलास कशाला हाका मारतोयस? जरा इकडे ये ना, बघ ना. काय रे, काय झालं तुझं हे? तू जरा आरशाजवळ जा ना प्लीज. आणि मी मंत्र म्हटला की तू आरशात बघ. मी नेमक्या कुठल्या रूपात दिसतोय, म्हणजे मंत्र म्हटल्यावर मी जर तुला मनुष्य रूपात दिसलो तर समजायचं की मंत्राने त्याचं काम केलं. आणि समजा नाग रूपात दिसलास तर? शोध चालू ठेवायचा. बरं ठीक आहे, चल मी ट्राय करतो. ओम ह्रां ह्रीं स्त्रं स्त्रां स्त्रीं स्वं ओम फस. मनुष्य रूपा. अरे हो, नागच दिसतोयस. कैलास, तो मंत्र तू बरोबर लिहून घेतलास ना? अगं मंत्र बरोबर लिहून घेतला, ती पोझिशन पण बरोबर होती माझी. आई, बाबा, काय झालंय? अगं तुझा बाबा तो मंत्र त्याला का लागू पडत नाहीये ह्याचा शोध घेतोय. करेक्ट, करेक्ट. हा मंत्र तुझ्यावर जर लागू पडला तर तो माझ्यावर का लागू पडत नाही याचं उत्तर मिळेल आपल्याला. म्हणजे? अमृता, तू जरा तिथे त्या पोझिशनला बसून तो मंत्र म्हणून बघ. ए नाही हा. अमृता प्लीज, माझं ऐक, हे खूप गरजेचं आहे आपल्यासाठी. कैलास पण ये ये प्लीज. कैलास? ये. एकदा मी म्हणतो म्हणून ट्राय कर बस. मंत्र लक्षात आहे ना? माझं पाठांतर तुझ्यापेक्षा जास्त चांगलंय. अगं मी मंत्राबद्दल विचारतोय, या मंत्राबद्दल. पाठ आहे का? पोझिशन लक्षात आहे? पोझिशन हो. ओम ह्रां ह्रीं स्त्रं स्त्रां स्त्रीं स्वं ओम फस. मनुष्य रूपम.
काय झालं? अगं हा मंत्र तुझ्यावर लागू पडला असता तर निदान मला हे तरी कन्फर्म झालं असतं की मंत्र फक्त इच्छाधारी नागिणींसाठी आहे, इच्छाधारी नागांसाठी नाही. करेक्ट, एकदम करेक्ट बोललास तू कैलास. काय ते? अरे म्हणजे तो मंत्र कदाचित फक्त इच्छाधारी नागिणींसाठी म्हणजे फक्त जुईसाठी असेल. म्हणजे जुई तू इथे बस आणि मंत्र म्हण बस. ओम ह्रां ह्रीं स्त्रं स्त्रां स्त्रीं स्वं ओम फस. मनुष्य रूपम मनुष्य रूपम मनुष्य रूपम. हे कसं शक्य आहे? कारण हा मंत्र फक्त जुईसाठीच आहे. आपण काय नेहमीच साधं जीवन जगायचं? हो. तेवढा खुश झालो तुम्ही. म्हटलं या मंत्राचा वापर करून मी आता मनसोक्त बागडेन, कधीही कुठेही जाईन, काही खाईन, काही पिईन, सगळं फसलं. जुई बाळा, मी तुझ्यासाठी खुश आहे. म्हणजे आता तुला मनसोक्त जगता येईल, कधीही कुठेही जाता येईल आणि याचा सगळ्यात जास्त उपयोग तुला आलाप बरोबरचं आयुष्य जगताना होईल. पण मी आलाप सोबत आयुष्य जगेन ना बाबा. म्हणजे आलाप सोबत आयुष्य जगायला मी त्याच्या आयुष्यात गेले पाहिजे ना. आणि सध्या जे काही चालू आहे त्यावरून ज्या आलापशी लग्न करण्यासाठी हा मंत्र मिळवला त्याच्याशी लग्न होईल की नाही हीच शंका आहे. अरे दाद्या, काय यार तू इथे वाघ झेप घेणार एवढ्यात तू? दाद्या तू का गुरगुरतोय असा शिकार हातातून निसटलेल्या वाघासारखा? तुझं प्राणी प्रेम ऐकण्याचा मूड नाहीये माझा. मूड? ए दाद्या, अरे काय झालं तुझ्या मूडला? अरे काय होणार? आणि पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी सांगू का मी तुला? माझी आई माझ्या लग्नासाठी मागे लागली आणि जी मुलगी माझ्या मनात आहे त्या मुलीशी माझं लग्न होणं आईला मान्य नाही. तर मग दादा यात काय नवीन? एवढे दिवस हेच चालू आहे आपल्या घरी. हा, पण आता त्याच्या पुढची स्टेप गाठली आहे ना त्यांनी. तू विचार करू शकतोस, माझं लग्न हे कोमलशी ठरवलं. हे मी तुला आधीपासून सांगतोय, तुलाच पटत नव्हतं. अरे न पटण्यासारखंच आहे हे. माझं प्रेम जुईवर असताना मी का करू कोमलशी लग्न? का करू? हो हो दाद्या, आणि बघ त्यांनी लग्न ठरवलं आणि ते झालं, असं होणार आहे का? तू जरा शांत राहा. नाही राहणार मी शांत. मी बोलणार, कोणीही समोर येऊ दे, मी बोलणार. बरं बोल. आता काय बोलू? मी बोललेलं या लोकांना पटत नाही. अरे यार, चिडचिड होते माझी. बापरे, ही चिडचिड थांबवली पाहिजे, नाहीतर हा कोणावर तरी राग काढेल. आणि या संपूर्ण रूम मध्ये मीच आहे याच्या समोर. एक मिनिट, ह्याचा राग एकच व्यक्ती शांत करू शकते. उदयचा व्हिडिओ कॉल मी रिसीव्ह करू शकते कारण मी नुकताच मंत्र म्हटलाय. पण तरी एकदा खात्री करून घ्यायला हवी का? येस, सगळं ओके. हाय उदय. हॅलो.
नाही काय आमचा दाद्या जरा चिडलाय ना, आता त्याची समजूत एकच व्यक्ती काढू शकते, म्हणून तुला कॉल केला. हा नाही बघितलं का तू? हा तुझा फक्त चेहरा बघितला आणि लगेच स्माइल. काय म्हणतो तुझी काही टेक्निक असतील ना तर मला पण शिकव ना. काय हा सारखा चिडचिड करत असतो ना. मग झालं? आपण काय बोलत बसलोय? तुम्ही दोघं बोला ना. हा मी जरा हे घे बोल. काय झालं? पुन्हा तेच ग, लग्नाचा विषय, त्यात त्या कोमलचं ना. आता त्या मुलीला माहित पण नाही की काय विचार करतायत. आलाप शांत हो. अशी चिडचिड करून गोष्टी सॉर्ट होणार आहेत का? आणि आपलं काय ठरलंय? काय? आपण नेहमी पॉझिटिव्ह राहायचं. मी प्रयत्न करतो ग, पण पुन्हा असं काहीतरी डोळ्यांसमोर येतं आणि मग माझी चिडचिड होते. ओके, मग अशा वेळी डोळे बंद करायचे आणि जुईला आठवायचं. जमेल? अगं तुला आयुष्यभर पाहायचंय म्हणून तर चाललंय ना सगळं माझं. गुड बॉय. चला आता राग चिडचिड सगळं विसरा. ओके, टेक अ लॉंग ब्रीथ. कम ऑन कम ऑन कम ऑन. ओके, 1 2 3 4 5. स्माइल. ओके ओके. आणि आला उदयवर कमी चिडचिड कर. हा विवाह मंडळात आलेला भाऊ आहे तो माझा, माहितीये ना? हो. चल आता ठेवतो मी. ओके. हे घे मोबाईल. आणि थँक्यू. ए कमॉन यार दाद्या, आता काय थँक्यू बोलून पर्क करणार आहेस का? असं नाही रे, पण खरंच जुई तू तुम्ही दोघं आहात म्हणून थोडं तरी शांत व्हायला होतं मला. नाही, तू शांत झालास रे, पण मावशीच्या मनात हे कोमल नावाचं जे वादळ उसळलंय ना, ते पुढे नेमकं काय करणार आहे दाद्या, ते बघितलं पाहिजे. आई काही शोधताय का? हो अगं गोळी. कसली? डोकेदुखीवरची. थांबा मी देते. मी ऍक्च्युली इथेच कुठेतरी पाहिली होती. हा हे बघ. जास्त दुखतंय का डोकं? जरा ठणकतंय ग. थांबा पाणी देते. हे घ्या. आई जास्त दुखत असेल तर आपण डॉक्टरकडे जाऊया का? गोळीने बरे वाटेल मला. ऍक्च्युली आई आपल्या घरात हे जे काय चालू आहे ना त्याच्यामुळे होत असेल असं. हो ग, तू बरोबर बोलतेस. मला ना आलापचं खूप टेन्शन आलंय. आलाप जुईच्या प्रेमात आहे ना, त्यामुळे तो असं वागतोय. अगं त्याचं प्रेम मला कळतंय ग. जुई शिवाय तो दुसऱ्या मुलीचा विचारच करत नाही. आई तुम्ही चुकीचं बोलताय. हा काय? आज त्याने जुई शिवाय दुसऱ्या मुलीचा विचार केलाय. म्हणजे कोमलचा आनंद बघून आलाप तिला जे काही बोलायला जाणार होता ते बोललाच नाही. तसा तो ताडताड बोलणार नाही. हो आई, पण कोमलच्या आनंदापुढे आलापने त्याचं पाऊल मागे घेतलं. हा जरासा का होईना, पण आलापने कोमलचा विचार केला. कदाचित उद्या त्याला कोमल आवडायला लागेल. असं खरंच होईल का ग? आई आपण ना घाई न करता हळूहळू प्रयत्न करत राहूया. माझी खात्री आहे एक ना एक दिवस आलापला आपली बाजू नक्की पटेल. बरोबर बोलतेस तू. प्राजक्ता, तू घरातल्या सगळ्यांचा किती विचार करतेस ग? आई आई मी हे जे काय करतेय ना ते माझ्यासाठी, आय मीन माझ्या घरासाठीच करतेय. अशीच नेहमी या घराच्या पाठीशी उभी राहा. हो आई.
या घराची काळजी मी करणारच ना. या घरची मोठी सून आहे मी, आणि माझा हा हक्क मी बाकी कुणालाच देणार नाही. आणि आता उरला प्रश्न कोमलचा. आलापच्या मनात तिची जागा होऊ दे किंवा नको होऊ दे, तुमच्या मनात कोमलची जागा नक्की होणार.